भावांनो आता बघा समोर इथून आता उतार आहे, समोरून डबल चढ आहे. सर्वांना जय भीम. तर भावांनो आज निघालो आपण महूकडे. तर हा बघा ह्याच हायवे समोर जायचं आहे. पेट्रोल पंपावरून समोर आलो, व्हिडिओ चालू करून विसरलो होतो पेट्रोल पंपावर. तर आता हायवेवरती व्हिडिओ शूट करतोय. तर चला निघतो आता इथून. सफरनामा भावांनो ट्रेन चालली ट्रेन. आणि बघू शकता पूल लागलाय पूर्ण. त्या कोपऱ्यापासून नुसता धक्का मारत 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 आलोय. अजून समोर जायचं आहे भरपूर, म्हणजे 1.5-2 किलोमीटर आहे. पूर्ण पूर्ण चढच आहे. पूर्ण धक्का मारू मारू हालत खराब. भावांनो नेमका सूर्यलिंगलाय, एकदम भारी वाटतं, एकदम फ्रेश, एकदम बॉडी अशी हीट करते हीट. तर भावांनो अशा ठिकाणी आहे सध्या लोकेशन. बघू शकता पूर्ण धक्का मारत मारत आलो कोपऱ्यापासून. आता पूर्ण परत जायचं समोर. तर चला निघतो आता इथून धक्का मारत मारत समोर. व्हिडिओ कुठून बघता हे कमेंट. तर भाऊन नेमका ते टोल क्रॉस केला. बघू शकतो तुम्हाला पाठीमागं टोल दिसत असेल. टोल दिसतो का नाही माहिती नाही, पण मागे तर बघितलं टोल आहे. आणि आता याच रस्त्याने आपल्या समोर जायचं आहे सरळ एकदम. आणि भाऊन हे बघा हे काय, आणि मला कमेंटमध्ये कळवा हे काय. तर भावांनो इथं थांबलो होतो, म्हटलं थोडीफार पोटा पाण्याची सोय करावं, भूक लागली. तर इथं आसपास कुठं हॉटेल नव्हती, पण एक टपरी दिसली माझ्या पाठीमागं. दिसत असतो तुम्हाला माझ्या पाठीमागची जी टपरी आहे, तर तिथून केळं वगैरे घेतले. तर भावांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये ना डझनाच्या हिशोबाने केळं भेटतात, पण इकडे किलोच्या हिशोबाने भेटतात. 40 रुपये किलो. मग अर्धा किलो घेतले. मग आता म्हटलं कुठेतरी समोर गेल्यानंतर बसून खावा, भूक तर लागली आहे. समोर जाऊन थोडंफार एखादी चांगली जागा व्यवस्थित बसून खातो थोडंफार. आणि जेवणाचं बघू मग, कारण की आता हायवेवर आहे तर हॉटेल वगैरे काहीच नाही दूर दूरपर्यंत. तर चला आता जरा वेळ न घालवता निघतो इथून. तर भावांनो 40 किलोमीटर समोर आल्यानंतर ही पाठीमागे एक हॉटेल दिसली. तर या हॉटेलमध्ये आता जेवण वगैरे करतो. काय बघतो काय भेटते खायला काय नाही. जेवण वगैरे करतो आणि लगेच आपल्या प्रवासाला सुरुवात करतो. अजून पण काय इंदोर 200 किलोमीटर आहे. तर चला जेवण वगैरे करून निघतो इथून मी आता. भावांनो पुन्हा व्हिडिओमध्ये. भावांनो इथून काहीतरी आहे आता 180 किलोमीटर. आणि भावांनो अक्षरशः इतके चढ आहेत, इतके भयंकर चढ आहेत या इंदोरच्या हायवेमध्ये. मी आतापर्यंत इतके चढ बघितलेच नाही कुठं. प्रत्येक 5 किलोमीटरच्या अंतरावर चढ, प्रत्येक 5 किलोमीटर अंतरावर चढ. आता मला जायचं आहे, तुम्हाला मी दर्शवतो थांबा. आत्ता तिथं झाड वगैरे दिसतं, म्हटलं थोडं थांबावा. अक्षरशः भरपूर दमलो आज, कारण पूर्ण चढाचा रस्ता आहे, एकदम भयंकर आहे. आणि ऊन इतकं आहे तर पूर्ण टी शर्ट ओली झाली माझी, इतकं ऊन आहे. आणि उन्हामुळं काय होतं की एनर्जी पूर्ण अशी लूज झाल्यासारखी वाटते. त्याच्यामुळं माहिती आहे का जास्त प्रवास रस्ता कटत आहे. सकाळी सकाळी रस्ता कटतो चांगला. तरी मी आज 60-70 किलोमीटर आलो आहे. आता तुम्हाला हायवे दाखवतो, पूर्ण चढाचा आहे. आता पाठीमागून हे बघा गाड्या किती जोराने येतात. गाड्या बघा किती जोराने येतात. या नॅशनल हायवे भावांनो, गाड्या बघा या किती जोराने येतात या. आणि भावांनो आता बघा समोर इथून आता उतार आहे, समोरून डबल चढ आहे. असाच आहे पूर्ण रस्ता, चढ उतार चढ उतार. या रस्त्याने आता समोर जायचं आहे. मागून हे असे एकदम स्पीडमध्ये गाड्या येतात. रोडाच्या कड्याकड्यानं चालावं लागतं सांभाळून. तर तुम्हाला दर्शवतो मी. बघू शकता भावांनो पूर्ण रोड बघू शकता. अशा प्रकारे आता समोर तुम्हाला दिसत असेल डायरेक्ट असा चढ आहे, बेकार आहे भाऊ. तर भावांनो इथं आता थोडा वेळ आराम करतो, बसतो थोडा 20-25 मिनटं किंवा अर्धा घंटा बसतो.
लगेच थोड्या वेळानं इथून निघतो मी, कारण की जास्त थांबलोच नाही मी कुठंच नाही थांबलो, फक्त जेवायला थांबलो होतो आणि तिथं मागं थोडं लिंबू पाणी वगैरे भेटत होतं, ते एखादं ग्लास पिलं. मग आता इथपर्यंत आलो, आता बसतो थोडा, निघतो इथून मग. तर भावांनो, HP पेट्रोल पंपावर परमिशन दिली आहे, तर आजचा स्टे इथं आहे HP पेट्रोल पंपावर. इथून पुढं 30 किलोमीटरवरती पेट्रोल पंप होता. तर 5:30 वाजले आणि आज अक्षरशः इतका दमलोय मी, कारण की पूर्ण चढार आणि उताराचेच रस्ते होते पूर्ण या, आणि अजून समोरसुद्धा तेच आहेत. तर आता इथून आहे 190 किलोमीटर, 190 किलोमीटर जायचं आहे आपल्याला आणखी. तर उद्या बघू आपण किती जाऊ शकतो किती नाही, कारण की रस्ते तर चांगले आहेत नो डाऊट, पण पूर्ण चढ आहे आणि उतार आहे, चढ आहे उतार आहे. उतारामध्ये फक्त सायकलीवर बसतो, चढामध्ये मला उतरून चालावं लागतं कंटिन्यू. तर भावनो, तर आज इथं स्टे करतो. तर भेटूया उद्या पुन्हा प्रवासामध्ये, आणि व्हिडिओ कुठून बघता हे कमेंट करत जावा. भेटतो तुम्हाला लाईव्हमध्ये रात्री 8 वाजता. जय भीम.